तर नमस्कार मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो ESIC ॲक्टबद्दल माहिती सांगणार आहे. याच्यामध्ये कधीचा सुरू झाला, एस्टॅब्लिशमेंट डेट काय होती व ॲक्टचे नियम काय आहेत, कुणाला ॲप्लिकेबल असतो, या सर्व डिटेल तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जसं मागच्या व्हिडिओला तुम्हाला पर्सनल लीव काय असतात हे सर्व डिटेलचा व्हिडिओ मी नैतिक कन्सल्टंट चॅनेलला अपलोड केलेला आहे. प्रोबेशन पिरियडचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आज जो आहे टॉपिक तो ESIC ॲक्ट 1948. ESIC म्हणजे काय? एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन असा याचा इंग्लिशमध्ये फुल फॉर्म आहे आणि जो मराठीमध्ये आहे त्याचा फुल फॉर्म जो आहे राज्य कामगार विमा योजना असं या ESIC ॲक्टचं मराठीतलं नाव आहे. तर ESIC ॲक्ट कुणाला दिला जातो? याच्यामध्ये बोथ कंपनी गव्हर्मेंट प्रायव्हेटमधल्या एम्प्लॉईंना दिला जातो. याच्यामध्ये परमनंट एम्प्लॉई असतील, कॉन्ट्रॅक्ट बेसवर एम्प्लॉई असतील, त्या दोन्ही एम्प्लॉईंना हा विमा दिला जातो. हा विमा कशासाठी असतो? हा मेडिकल ट्रीटमेंट त्या एम्प्लॉईची आणि त्यांच्या जे डिपेंडंट आहेत, म्हणजे त्याची वाईफ मॅरिड असेल तर वाईफ, मुलांना, त्यांच्या आईवडिलांना हा विमा मेडिकल स्वरूपात दिला जातो. तर याच्यामध्ये कोण राबवतो? तिथले स्टेट गव्हर्मेंट स्कीम जे असते त्यांच्याकडून हा विमा प्रत्येक स्टेट वाईज तिथं दिला जातो. ESIC ॲक्टसाठी कोणत्या कंपनी लायबल असतात? कमीत कमी 10 एम्प्लॉई असेल किंवा 10 पेक्षा जास्त जर एम्प्लॉई असतील तर ESIC हा ॲक्ट लागू पडतो. तो कोणकोणत्या कंपन्यांना लागू पडतो? तर याच्यामध्ये तुमचे सिनेमा हॉल असू दे, शॉप्स असू दे, हॉटेल असू दे, डायनिंग हॉल असू दे, ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री असू दे, न्यूजपेपर एस्टॅब्लिशमेंट असू दे, या सर्व कंपन्यांना हा विमा लागू पडतो. याची एस्टॅब्लिशमेंट कधी झाली? स्थापना ESIC ॲक्ट 1948 मध्ये याची स्थापना झाली. याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी मेडिकल ट्रीटमेंट दिल्या जातात? फर्स्ट आहे मॅटर्निटी, सेकंड आहे परमनंट डिसॅबिलिटी, जेव्हा कामावर असताना जर समजा तात्पुरतं अपंगत्वाला मराठीमध्ये म्हणतो ते जर आलं त्या केसमध्ये ते ॲप्लिकेबल असतं. एखाद्या एम्प्लॉईची डेथ झाली कामावर असताना तर त्याच्या केसमध्ये आहे. टेम्पररी डिसॅबिलिमेंट झाली, एखाद्या अपंगत्व आलं तात्पुरतं त्या केसमध्ये, आणि मेडिकल ट्रीटमेंटसाठीही ESICचा बेनिफिट घेऊ शकता. नंतर ॲक्टची सुरुवात जी झाली ती पहिल्यांदा 24 फेब्रुवारी 1952 मध्ये दिल्ली आणि कानपूर या शहरामध्ये हिची एस्टॅब्लिशमेंट पहिल्यांदा झाली. नंतर महाराष्ट्रामध्ये 11 जुलै 1954 मध्ये ह्या अंमलात ESIC ॲक्ट आणण्यात आला. मुंबईमध्ये 3 सप्टेंबर 1954 मध्ये हा ॲक्ट एस्टॅब्लिशमेंट्स अंमलात करण्यात आला. ओके. पुण्यामध्ये 15 ऑगस्ट 1965 मध्ये एस्टॅब्लिशमेंट झालेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये 18 जिल्ह्यांमध्ये हा ESIC ॲक्ट लागू केलेला आहे. त्याच्यामध्ये 44 केंद्रे आहेत. 61 हॉस्पिटल याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ESICचे आहेत. आता याच्यामध्ये कसं असतं की जिल्हावाईज सगळीकडं ESIC हॉस्पिटल असतात किंवा त्यांचे ESIC ऑफिस असतात. जिथं आता समजा इन केस रिअर केसमध्ये जर ESIC हॉस्पिटल नसेल तर त्या केसमध्ये तुमचं जी ESIC तुम्हाला एम्प्लॉईला कार्ड मिळत असतं रजिस्ट्रेशन केल्यानंतर कंपनीनं, ते तुम्हाला त्या मिळत असतं. जेव्हा तुम्ही ESICचं फॅसिलिटी नसेल त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेता तर त्या केसमध्ये काय करायचं आहे? त्या केसमध्ये असं आहे की रिइम्बर्समेंट म्हणून प्रोसेस असते. जी तुम्ही ॲडमिट झाल्यानंतर जी बिलं असतात तुमची ते पूर्ण एक फाईल बनवायची असते आणि ती फाईल तुम्हाला ESIC ऑफिसमध्ये सबमिट करायची असते. त्याच्यामुळे काय होतं, जो काही खर्च आहे मेडिकलचा तो तुम्हाला परत ESICकडून तुमच्या अकाउंटला दिला जातो. ही आहे जिथं बाबा ESIC फॅसिलिटीचे हॉस्पिटल नाहीत किंवा त्या हॉस्पिटलला ESIC फॅसिलिटी नाही आहे. हे रिअरली
कदाचित होऊ शकतं, पण ही अशी प्रोसेस आहे जिथं ESIC फॅसिलिटी त्या हॉस्पिटलला नाही आहे किंवा ते ESIC गव्हर्नमेंट हॉस्पिटल नसेल तर. ओके, तर या गोष्टी झाल्या. कधी एस्टॅब्लिशमेंट झाला, कोणासाठी लागू आहे, कुठल्या कंपनीसाठी लागू आहे, हे सर्व गोष्टी याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. आता हे पुढचे टर्म्स काय आहेत, कंडिशन काय आहेत, कुठल्या मेडिकल ट्रीटमेंटला हा दिला जातो, याच्यामध्ये मॅटर्निटी जी फिमेल स्टाफसाठी ती कवर केली जाते. परमनंट डिसॅबिलिटी झाली, समजा एखाद्या कामगाराचा कामावर असताना एखादा अपंगत्व आले तर त्याच्या केसमध्ये, डेथ केसमध्ये ही जी फॅसिलिटी दिली जाते मेडिकल ट्रीटमेंटसाठी त्याच्यामध्ये दिली जाते. आता दुसरी गोष्ट म्हणजे हे जे कॉन्ट्रीब्युशन असतं ठरलेलं असतं. ओके, कंपनी साईड ज्याला आपण एम्प्लॉई साईडचं कॉन्ट्रीब्युशन असतं ती 3.25% असतं आणि जे कामगारांचं कॉन्ट्रीब्युशन, एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन असतं 0.75 असे कॉन्ट्रीब्युशन आहे ESICचं. आणि कमीत कमी 21,000पर्यंत ग्रॉस पेमेंट असतं त्या लोकांचं ESICमध्ये त्यांचा समावेश होतो. ओके, तर मॅटर्निटी लिव्हमध्ये 6 महिन्याची लिव्ह असते, याच्यामध्ये दिली जाते. ओके, आता पेमेंट, आता समजा एखाद्या वर्करला एक परमनंट डिसॅबिलिटी आली, काम असताना याच्याने कुठला अपघात झाला आणि त्याला पूर्णतः अपंगत्व आलं तर त्याच्यामध्ये 90% पेमेंट हे त्याला लाईफ टाईम दिलं जातं. परमनंट डिसॅबिलिटी म्हणजे कायमचं अपंगत्व आल्यानंतर त्याला 90% पेमेंट हे लाईफ टाईम म्हणजे तोपर्यंत तो जिवंत आहे त्या केसमध्ये दिलं जातं. सेकंड वन की टेम्पररी डिसॅबिलिटमेंट आलं, थोड्या कालावधीसाठी अपंगत्व आलं तर 90% पेमेंट त्या कालावधीपुरतं त्याला दिलं जातं. ओके, आता सेकंड जे कंडिशन आहे डेथ केस, एखादा कर्मचारी जर कामावर असताना डेथ झाली तर याच्यामध्ये त्याच्या वाईफला, सनला म्हणजे मुलाला आणि आईवडिलांना ही पेन्शन स्वरूपात पैसे दिले जातात, थोडीफार अमाऊंट. ओके, तर हे डेथ केसमध्ये जेव्हा एखादा कामगार कामावर असताना त्याची डेथ झाल्यानंतर हे तरतूद केलेली आहे. आता ह्याची प्रोसेस कशी असते, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असतं, वेबसाईटवर जाऊन पूर्ण त्या एम्प्लॉईची डिटेल, त्याचा ॲड्रेस, त्याचं पूर्ण डेट ऑफ जॉईनिंग कधी झाला वगैरे सर्व रजिस्ट्रेशन करतानाही प्रोसेस आहे. त्या फॅमिली मेंबर जो कोण डिपेंडंट आहे त्याचे पूर्ण डेट ऑफ बर्थ, त्यांची नाव वगैरे करून तुम्हाला ती प्रोसेस करायची आहे. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांचं एक कार्ड असतं, कार्ड म्हणतं त्यांचं, ते एम्प्लॉईला दिलं जातं. त्या कार्डनुसार तो पुढची ट्रीटमेंट याच्यामध्ये घेऊ शकतं. आता हे सर्व डिटेल्स मी तुम्हाला सांगितलेले आहे, ती ESIC ॲक्टबद्दल सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये कोणाचं काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये करू शकता, विचारू शकता. अजून कोणाला समजलं नाही आहे तर तुम्ही कमेंट हे करून मला विचारू शकता. त्याचं काय तुमचं त्या सोल्युशन तुम्हाला याच्यामध्ये सांगितली जाईल. आणि याच्यापुढे अजून व्हिडिओ वेगवेगळ्या HRच्या कंटेंटबद्दल किंवा अजून काही नवीन टॉपिकबद्दल तुम्हाला असे सांगितले जातील. धन्यवाद.